Hello everyone, welcome you all in my health education series. Myself Dr. Vijaya Thakre Nandurkar from Nandurkar Hospital, Pauni, district Bhandara. Today we are going to discuss about one more health problem, that is allergic rhinitis. आपण ज्याला मराठीमध्ये ॲलर्जीची सर्दी असं म्हणू शकतो किंवा जुनाट सर्दी. अनेक असे पेशंट येतात ज्यांना ॲलर्जिक सर्दीचा हा त्रास असतो. अनेक जणांना 10-10, 15-15 वर्षापासून हा त्रास असतो. तर याचे लक्षणे काय असतात? ॲलर्जिक सर्दी पुष्कळ जणांना आपण बघतो की सर्दी ही कंटिन्यू 2-2, 3-3 महिन्यापर्यंत असते. काही काही पेशंट असे आहेत की ज्यांना 1-1, 2-2 वर्ष, 5-5, 10-10 वर्षापासून सर्दीचा त्रास असतो. पण ही सर्दी केव्हा होते? ॲलर्जिक सर्दीचेही प्रकार आहेत, 2 प्रकार. त्याच्यामध्ये आहे एक सीझनल ॲलर्जिक रायनायटिस आणि दुसरा आहे एक पेरिनियल ॲलर्जिक रायनायटिस. सीझनल ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे जेव्हा वातावरणामध्ये काही बदल होतो, जसं आता पतझड आहे किंवा पावसाळ्यानंतर जसं आपल्याला हिवाळा सुरू होणार आहे किंवा आता हिवाळ्यानंतर उन्हाळा लागणार आहे किंवा उन्हाळ्यानंतर जेव्हा पावसाळा येतो, तर तो जो चेंज ऑफ वेदर आहे त्या वेदरमध्ये जेव्हा ॲग्रॅवेशन होते, पेशंटला सर्दीचा त्रास होतो, त्याला आपण सीझनल ॲलर्जिक रायनायटिस म्हणू शकतो. आणि ज्या पेशंटला कंटिन्यू वर्षभर त्रास राहतो सर्दीचा, त्या आजाराला आपण, त्या पेशंटला जो त्रास आहे ॲलर्जिक सर्दीचा, त्याला आपण पेरिनियल ॲलर्जिक रायनायटिस असं म्हणू शकतो. ॲलर्जिक रायनायटिसचे काय लक्षणं असतात हे आपण आज जाणून घेऊया. सगळ्यात म्हणजे शिंका येणं. म्हणजे ॲलर्जी ही कुठल्याही गोष्टीची असू शकते. डस्टची, स्मोकची, धुळीची, परागकणांची, साबणीच्या वासाची, अत्तरची, सेंटची, अगरबत्तीची, कशाचीही ही ॲलर्जी असू शकते. आणि जेव्हा हे तुमचा कॉन्टॅक्ट या ॲलर्जनसोबत होतो किंवा जसं वेदर चेंज झाला आहे त्याच्यामध्ये पण सुरुवातीला खूप जास्त शिंका येणं, नाकातून कंटिन्यूस पाणी वाहणं, पुष्कळ जणांना खूप इचिंग असते, म्हणजे नाकाला कंटिन्यू असं खाजू वाटते किंवा असं रब करू वाटते. डोळे पण खाजू वाटतात, डोळ्यांना पण खूप इचिंग, रब करू वाटते. काही काही जणांना घशामध्ये सुद्धा रवरव किंवा इरिटेशन कंटिन्यूअस असते, असं पण रवरव करून खूप खाजवल्यासारखं होते. आणि ज्यांना काही काही जणांना तर कंटिन्यू 20-20, 30-30 शिंका कंटिन्यू येतात. आणि मोस्टली याचं जे ॲग्रॅवेशन जर पेशंट सांगतात की सकाळी सकाळी आम्हाला खूप शिंका येतात किंवा आंघोळ करताना खूप शिंका येतात किंवा मग सायंकाळच्या वेळेस खूप शिंका येतात, कारण त्या स्मेलनी सोपच्या वगैरे पण त्यांना ॲलर्जी असू शकते. किंवा जे थंड वातावरण सकाळच्या वेळेस जास्त असते, सायंकाळी जास्त असते, या पिरियडमध्ये शिंकाचं प्रमाणही जास्त असते. पण ॲलर्जीची सुरुवात ही शक्यतो शिंकांपासून होते. शिंक तुम्हाला आली का मग तुमच्या नाकातून पाणी वाहणार, हळूहळू डोळ्यातूनही पाणी वाहते. काही काही जणांना खूप शिंकून कानावर प्रेशर वाढतं, तर कानामधलं प्रेशर वाढल्यामुळे कानामधून सुसू आवाज येणं, कधी कधी कानसुद्धा दुखणं, कान कधी बुजल्यासारखा वाटणं, बदबद वाटणं, हे सुद्धा लक्षणं ॲलर्जिक सर्दीचे असतात. ॲलर्जिक सर्दी ही कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकते, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत. आणि याची सुरुवात पुष्कळ अनेक पेशंट म्हणतात ज्यांचं वय जास्त आहे की आम्हाला आधी काहीच नव्हतं आता झालं, तर हे वयाच्या कोणत्याही स्टेजमध्ये होऊ शकते. आणि आपण बघतो की याच्याच काही मेडिसिन जर घेतल्या तर ते तात्पुरतं रिलीफ होतो. काही ॲलर्जीच्या गोळ्या येतात, टॅबलेट वर्षानुवर्ष पेशंट खात असतात, ते खायपर्यंत त्यांना तात्पुरता आराम होतो, परत काही दिवसांनी तसंच होते. परत अजून काही आजार आहेत नाकाचे ज्याच्यामुळे सुद्धा ॲलर्जिक सर्दीचा त्रास राहतो किंवा सर्दी कंटिन्यू वर्षभर राहते. जसं आपला नाकाचा हा सेप्टम असतो मधातला, तो एकदम स्ट्रेट असतो, सरळ, परंतु काही पेशंटमध्ये तो डेव्हिएट झालेला असतो. म्हणजे जसा हा सेप्टम आहे, एक तर कोणाकोणाचा हा राईट साईडला डेव्हिएट होतो, कोणाचा लेफ्ट साईडला डेव्हिएट होतो, तर त्याला DNS म्हणतात, डेव्हिएटेड नेझल सेप्टम. सेकंड आहे जर कोणाला सायनसचा प्रॉब्लेम असेल, सायनोसायटिसमुळे सुद्धा ॲलर्जिक सर्दीसारखा त्रास हा राहतो. पॉलिप, नाकामध्ये जर मासवा वाढला असेल त्याच्यामुळे सुद्धा पॉलिपचा हा त्रास होऊ शकतो. तर असे अनेक आजारे आहेत ज्याच्यामुळे ॲलर्जिक सर्दीचा त्रास होतो. कंटिन्यू दुखत राहतो, डोळे कुस्करून डार्क सर्कल हे तयार होतात, डोळ्यांच्या खाली सुरकुत्या येतात. पुष्कळ जणांना नाकावरती अशी लाईन तयार होते, म्हणजे कंटिन्यू नोज हे रब केल्यामुळे नाकावर एक ब्लॅकिश कलरची लाईनसुद्धा तयार होते. पण या सगळ्या प्रॉब्लेमसाठी जर आपण होमिओपॅथिक मेडिसिन घेत असाल तर होमिओपॅथिक औषधांनी हा त्रास पूर्णपणे समूळ नष्ट होतो. अनेक असे पेशंट आहे. आणि काही काही केसेसमध्ये जेनेटिकही प्रॉब्लेम असतो, कधी कधी अनुवांशिकता असते की वडिलांना किंवा आईला असेल तर मुलांना सुद्धा ॲलर्जिक सर्दीचा त्रास होऊ शकतो, किंवा आजी आजोबाला असेल तर नातवंडांना सुद्धा होऊ शकतो. पण हे खूप कमी प्रमाणात असते. आणि होमिओपॅथिक मेडिसिननी मग तो जेनेटिक प्रॉब्लेम असो, सीझनल ॲलर्जिक रायनायटिस असो किंवा पेरिनियल ॲलर्जिक रायनायटिस असो, होमिओपॅथिक मेडिसिननी पूर्णपणे हे जडापासून जाते. होमिओपॅथीमध्ये अनेक अशा औषधी आहे आणि होमिओपॅथिक औषधी प्रत्येक इंडिव्हिज्युअलवर वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. आणि जसं कोणाचं नाकाचं हाड वाढलेलं म्हणतो आपण मराठीमध्ये, त्याला DNS, जसं डेव्हिएटेड नेझल सेप्टम आहे, पॉलिप आहे, तर अशा पेशंटमध्ये कोणतं मायाझम त्यांना शरीरामध्ये ज्याच्यामुळे त्यांना हा असा प्रॉब्लेम झाला आहे, जसं सोरा, सायकोसिस आणि सिफिलिस असे 3 मायाझम होमिओपॅथीमध्ये असतात. तर सायकोटिक पेशंटमध्ये सहसा हे सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळतात. तर त्या पद्धतीने औषधांचं सिलेक्शन होमिओपॅथिक डॉक्टर्स हे करतात. तुम्ही आपल्या मनाने औषधी जर घ्याल तर ते योग्य प्रकारे काम करणार नाहीत. जर आपल्याला असा त्रास असेल तर आपण योग्य होमिओपॅथिक डॉक्टरांच्या, फिजिशियनच्या सल्ल्याने
कुठल्या मेडिसिन घेतल्या पाहिजे, किती दिवस घ्यायला पाहिजे याचा निर्णय डॉक्टर्स घेतील आणि त्यानुसार तुम्हाला ते ट्रीटमेंट देतील. आणि या अशा प्रॉब्लेम्स जर तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे असतील तर होमिओपॅथीशिवाय हे जडापासून जाणारच नाही. तुम्ही बाकी मेडिसिन कितीही घ्याल, तुम्हाला ते घेईपर्यंत टेम्पररी रिलीफ होणार, परत ते काही दिवसांनी जशाला तसंच होणार. 10-10, 12-12 वर्षापासून ज्यांना ॲलर्जिक रायनायटिसचा त्रास होता अशांनासुद्धा पूर्ण आराम झालेला आहे. थँक्यू.